पाहायची आहे आजची बातमी आज, तर पाहत रहा नागराज। लातूरचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांच्या सूचनेनुसार लातूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात आली। यात निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथे विशेष ग्रामसभा घेऊन शासनाच्या विविध योजनेची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली। येथील सरपंच सुनीता सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली। यात सुरुवातीला ग्रामसेवक सुनील शिंगे यांनी उपस्थित नागरिकांचे स्वागत केले। यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचे चावडी वाचन करून तालुकास्तरीय समितीकडे शिफारस करण्यात येणार असल्याचे सांगितले। यावेळी उपसरपंच श्रीमंत मोरे यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, तीर्थक्षेत्र दर्शन योजना, बळीराजा वीज सवलत योजना व वयोश्री योजनेची माहिती ग्रामस्थांना दिली। यावेळी निरीक्षक म्हणून पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर नाटकर उपस्थित होते। यावेळी सरपंच सुनीता सूर्यवंशी, उपसरपंच श्रीमंत मोरे, ग्रामसेवक सुनील शिंगे, वीरेंद्र काळे, प्रदीप कोडे, दत्त सारगे, रणजित कोकणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। तर आज ग्रामपंचायत कार्यालय कासार बालकुंडा येथे माननीय शिवसाहेबांच्या आदेशाने विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या विशेष ग्रामसभेमधले विषय एकूण 7 विषय आहेत। त्यामध्ये पहिला विषय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आहे। ही योजना जास्तीत जास्त महिलांना भगिनींना मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीनं सर्वांना माहिती अवगत करून कागदपत्राबद्दलची माहिती सांगून आणि एक विशेष कक्ष या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये तयार करून त्याचं ऑनलाईन करून घेण्याचं आणि ऑफलाईनसुद्धा अर्ज स्वीकारण्याचं काम या ठिकाणी आमच्या कासार बालकुंदा ग्रामपंचायतच्या माध्यमातून चालू आहे। त्यामध्ये एकही महिला भगिनी या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि सगळ्या महिलांना भगिनींना याचा लाभ मिळावा याची आम्ही दक्षता घेत आहोत। तसं ग्रामपंचायतचे कर्मचारी नेमून त्याबद्दल युद्ध पातळीवर ग्रामपंचायतमध्ये काम चालू आहे। त्याच्यानंतर आज या विशेष ग्रामसभेमधला दुसरा विषय होता मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना। यामध्ये शासनानं जे बेरोजगार आहेत, सुशिक्षित बेरोजगार आणि ज्यांचं शिक्षण 10वीपर्यंत झालेलं आहे, 12वीपर्यंत झालेलं आहे किंवा विविध प्रकारचे कौशल्य विकासाचे शिक्षण घेतलेले आहेत वेगवेगळ्या कोर्सचे, ज्यांच्या ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, अशा सर्व व्यक्तींना या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासनाकडून प्रशिक्षण दिलं जाणार आहे। जे 10वीपर्यंत शिक्षण घेतलेले आहेत त्यांना 6,000 रुपये, जे 12वीपर्यंत शिक्षण घेतलेले आहेत त्यांना 8,000 रुपये आणि जे उच्च शिक्षण घेतलेले आहेत, इंजिनिअरिंगसारखे शिक्षण घेतलेले, अशा उच्च शिक्षण घेतलेल्या पदव्युत्तर अशा युवकांना या ठिकाणी मासिक 10,000 रुपये स्टायपंड देऊन त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाणार आहे। या योजनेचा सुद्धा सर्वांनी लाभ घ्यावा असं युवकांना या ठिकाणी आजच्या या ग्रामसभेच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलं। तसेच तिसरी महत्त्वाची योजना म्हणजे मुलींना शासनाकडून मोफत शिक्षणाची। आजकाल गोरगरिबांच्या मुलींना केवळ आणि केवळ फीस अभावी, पैशाअभावी, खर्च झेपत नसल्यामुळं या ठिकाणी डॉक्टर इंजिनियर होण्यापासून वंचित राहावं लागत होतं। परंतु आता या शासनाने योजना जी जाहीर केलेली आहे मुलींना मोफत शिक्षणाची, त्या योजनेच्या माध्यमातून सर्व मुलींना MBBSसुद्धा करता येईल, इंजिनिअरिंगसुद्धा पदवी करता येईल, म्हणजे डॉक्टर इंजिनियर होता येईल। त्याची संपूर्ण फीसचा बोजा त्या ठिकाणी शासन उचलणार आहे आणि त्यामुळं मुलींना मोफत या ठिकाणी उच्च शिक्षण MBBS सारखे डॉक्टरच्या कोर्ससारखे मिळणार आहे। ही सुद्धा योजना अतिशय शासनाची चांगली असल्यामुळं या योजनेचा सुद्धा मुलींनी पालकांनी आपल्या मुलींना लाभ मिळवून द्यावा आणि मुलींनी लाभ घ्यावा आणि उच्च शिक्षित व्हावं असं या ठिकाणी आव्हान सर्वांना माहिती देऊन करण्यात आली। त्याच्यानंतरची 5वी योजना जी आहे ती मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना। या योजनेबद्दल सुद्धा ज्यांचं वय 65 वर्षाच्या पुढे आहे अशा प्रत्येक नागरिकाला वर्षातून एकदा आपल्या
आवडीच्या आपल्या श्रद्धेच्या ठिकाणी तीर्थयात्रेसाठी जाण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक वर्गाला 30,000 रुपयाचं अनुदान या ठिकाणी शासनाकडून देण्यात येणार आहे. त्याचेसुद्धा या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरून घेण्याचे, ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामपंचायतमध्ये सध्या चालू आहे. ही सभा संपल्याच्या पूर्वीपासून चालू आहे. सभा संपल्यावरसुद्धा या ठिकाणी हे कार्य चालू राहणार आहे, जेणेकरून ह्या प्रत्येक योजनेपासून कोणीही गावातला व्यक्ती वंचित राहणार नाही याची कटाक्षाने दक्षता घेण्यात येणार आहे. त्याच्यानंतरची 6वी योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजना. ही योजना शासनाकडून 7.5 HP भार ज्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे मंजूर करून, ज्यांचं डिमांड आहे, अशा 7.5 HP भार असणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढं भविष्यामध्ये मोफत वीज शासनाकडून दिली जाणार आहे. त्याच्यामुळं कुठलेही म्हणजे दुष्काळ आला, काही संकट आला, आर्थिक संकट आलं शेतकऱ्यावर, तर त्याचा बोजा पडू नये या एकमेव उद्देश ठेवून शासनाने ही अतिशय शेतकऱ्यासाठी महत्त्वपूर्ण आणि चांगली कल्याणकारी योजना राबवलेली आहे. त्याच्यामुळं यापुढं शेतकऱ्यांना 7.5 HP भार असणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत वीज शासनाकडून मिळणार आहे. तर शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं सर्वांना या ठिकाणी अवगत करून सगळ्यांना माहिती दिली आहे. त्याच्यानंतर 7वी जी योजना आहे मुख्यमंत्री वयश्री योजना, ही म्हणजे आता वयस्कर झाल्या, ज्याचं वय 65-70 झाल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या आरोग्याच्या काही समस्या भेडसावत असतील, त्यांना काही दिसत नसेल तर चष्मा पाहिजे असेल किंवा ऐकू येत नसलं तर श्रवणयंत्रासाठी काही अडचण असेल, तर अशा व्यक्तींनासुद्धा शासनाकडून प्रत्येकी 3,000 रुपये वर्षाला या ठिकाणी देण्यात येणार आहे. आणि त्या 3,000 रुपयाच्या रकमेच्या माध्यमातून त्यांनी आपली जे काही वृद्धापकाळातली अडचण आहे, आरोग्याची अडचण असेल, डोळ्याची असेल, कानाची असेल, आणि काही बसण्या उठण्यासाठीची चेअरची असेल, खुर्चीची असेल, अशा काही तुम्हाला जर सुविधा प्राप्त करून घ्यायच्या असेल तर ते या 3,000 रुपयाच्या माध्यमातून घेऊ शकता. असं या ठिकाणी सर्वांना ज्या काही शासनाच्या लोककल्याणकारी योजना नुकत्याच नवीन जाहीर करण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सध्याच्या, त्या शासनाच्या योजनाचा सगळ्यांना लाभ घ्यावा अशी विनंती करून त्या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी माहिती देण्यात आली. त्याचा सर्वांनी लाभ घेत आहेत. आता मोठ्या प्रमाणावर तुम्ही बघता इथं कार्यालयामध्ये, ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये 3-4 टेबल त्या ठिकाणी मांडून या ठिकाणी प्रत्येक योजनेचे वेगवेगळे त्या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याचं आणि जनतेची सोय करण्याचं काम ग्रामपंचायत कासार बालकुंद्याच्या वतीनं आणि आमचे सरपंच सहकारी मॅडम सुनीताताई सूर्यवंशी मॅडम यांच्या आणि आमचे जे ग्रामविकास अधिकारी आहेत, कर्तव्यदक्ष असे असणारे शिंगे साहेब यांच्या माध्यमातून, यांच्या मदतीनं आम्ही सर्वांनी एकत्रितपणे ग्रामपंचायत सर्व सदस्य, नागरिक यांच्या सर्वांच्या सहकार्यानं या शासनाच्या योजना या ठिकाणी लाभ मिळवून देऊन लाभार्थ्यांना यशस्वी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सरपंच सुनीता व्यंकट सूर्यवंशी, सरपंच कासार बालकुंदा. शासनाच्या वतीने योजलेला लाभ गावातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी ग्रामपंचायततर्फे सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.